15 मजूर रोज 8 तास काम करून 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय असते बघा, काळकामयोग पाहत असताना व्यस्त चलन असतं आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार काय असतो? स्थिर असतो बघा. म्हणजेच इथं काय लिहायचं? 15 मजूर म्हणजे 15 गुणिले 8 गुणिले 18 म्हणजे काय? 15 मजूर 8 तास काम करून 18 दिवसात संपवितात. बरोबर. ती व्यस्त चलन असल्यामुळे मी गुणाकार घेतला. 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात संपवितील? जी ॲब्सेंट गोष्ट आहे त्याला नाही का एक्स माना. आता 16 गुणिले 9 गुणाकारमध्ये तिकडे आले भागाकारमध्ये येतील. मग असं होईल 15 गुणिले 8 गुणिले 18 छेदामध्ये हे 16 गुणिले 9 असणार आहेत. एका साईडला काय शिल्लक राहिलं? एक्स. मग आता 9ने 18 भाग जातो. 9 दोन्ही किती? 18. 8 एक 8, 8 दोन्ही किती? 16. आणि हे 2 आणि अंशस्थानातले छेदामधले 2 कॅन्सल. म्हणजे एक्स बरोबर ते किती आलं रे? 15. मग हे काय असणार आहेत? दिवस असणार आहेत. मग 15 दिवसात काय ते कार्य संपवितील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. चला नेक्स्ट पाहूया. आता नेक्स्ट असं आहे, एका साधे पेय कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरते. 5 तासात ते यंत्र किती बॉटल भरेल? आता बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये व्यस्त चलन होतं, परंतु इथं काय आहे? 6 तासात 840 बॉटल भरते. 5 तासात कमी बॉटल भरणार आहे. बरोबर. म्हणजेच एक बाब जर कमी होत असेल त्याच्या संबंधित बाब बी कमी होणे, म्हणजेच समचलन असतं. जर वाढत असेल त्याच्या संबंधित बाब वाढणे म्हणजे समचलन. आणि समचलनमध्ये भागाकार स्थिर असतो. बरोबर. आणि हा क्वेश्चन असिस्टन्स पूर्व 2011चा क्वेश्चन आहे. तर बघा कसं बी अशी मांडणी केली तरी चालेल. म्हणजे 840 बॉटल आहेत ते किती तासात भरतात? हे 6 तासात. तर 5 तासात किती? म्हणजेच एक्स बॉटल एक्स मानले. बरोबर. आता हे तिरकस गुणाकार केला तरी चालते किंवा 840 खाली घ्या. तुम्हाला आत्ताच बोललो मी भागाकार स्थिर असतो. 840 खाली 840 किती बॉटल भरते? 840मध्ये 6. तसंच इथं असं लिहू शकता बघा, ह्याला 840 बॉटल नाही का 6 तासात बनते. भागाकार स्थिर असतो. बरोबर. ती समचलनामध्ये. तसंच 5 तासामध्ये किती बॉटल? एक्स. हे कॅल्क्युलेशन आणि हे कॅल्क्युलेशन सारखंच येणार आहे. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजेच 1च्या समोरील बाजू संख्या नाही का छेदामध्ये असते. म्हणजे एक्स बरोबर ते अंशामध्ये 840 गुणिले 5 होईल. छेदामध्ये काय होणार आहे? 6 होणार आहे. बरोबर. मग आता हे भागाकार करा. 8ने भाग द्या बरं. 6ने भाग द्या बरं. 6 एक 6. 8मधनं 6 गेले, खाली राहिले 2, वरून घेतले 4, 24. आणि 6वी चौक किती? 24. 0 ॲज इट इज राहील. गुणिले किती? 5. म्हणजेच आता हे गुणाकार करा. 140 गुणिले 5, 0 ॲज इट इज. आणि 14 पंच किती? 70. मग किती बॉटल बनवून रे? 5 तासामध्ये 700. मग ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचा? 4 असणार आहे. चला आता नेक्स्ट पाहू. 6 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात. तर एक बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल? बरोबर. इथं नाही का वर्क डन व्हायले बघा, मासे खाण्याचं वर्क डन व्हायले. म्हणजेच 5 गुणिले 5 मिनिटात खातात आणि किती मासे रे? 5 मासे. म्हणजे वर्क डन खाली असते. म्हणजेच डब्ल्यू मी खाली लिहिला. बरोबर. ती काय? एक बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल? हे मिनिटाचं भागवर किती मिनिटात म्हणजे वर्क डन काय? खाली एक्स माना. बरोबर. असा एक्स मानला. मग आता हे फक्त नाही का ह्यांचा नाही का गुणाकार हे कॅल्क्युलेशन करा. हे 5 5 कॅन्सल. बरोबर. इथं 1 येईल बघा. इथं वरती एक्स येईल. इथं 1 येईल. म्हणजेच एक्स बरोबर ते किती आलं रे? एक्स बरोबर ते किती आलं? 5 आलं. मग ह्या क्वेश्चनचा आन्सर छान प्रकारे नाही का 3 असणार आहे. बरोबर. 5 बगळे 5 मासे नाही का हे असं लिहायचं. 5 गुणिले 5 छेदामध्ये 5 लिहिलं. एक बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल? आपल्याला मिनिट विचारले त्याच्यामुळे एक्स वरती राहील. आणि वर्क डन काय आहे? तिथे 1 मासा, त्याच्यामुळे छेदामध्ये 1 लिहिला. आणि आन्सर काय असणार आहे? 5 असणार आहे. नेक्स्ट पाहूया बघा. जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील?
PSI पूर्व 2013चा क्वेश्चन आहे. बरं, काय सांगितलेलं आपल्याला? 16 कामगार आहेत बघा, म्हणजे 16 गुणिले 21 दिवस. 21 दिवस म्हणजे 21 गुणिले भागिले काय करा 100 साड्या. इथं वर्कडन व्हायले किती? 100 साड्याचं वर्कडन व्हायले बघा, म्हणजे 100 भागिलेलं आहे इथं छेदामध्ये, बरोबर ते. तर काय पुढं काय विचारले? 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील? एक कामगाराची संख्या माहीत नाही, ती एक्स ॲज्युम करतो, गुणिले किती दिवस कार्य करतात? ते 12 दिवस करतात. आणि कार्य किती करतात रे? ते वर्कडन किती कंप्लीट व्हायले? 200 साड्याचं, मग 200 छेदामध्ये, बरोबर. आता हे नाही का कॅल्क्युलेशन करा फक्त. मला एक्स हवा आहे, मग इथं काय होणार आहे? 16 गुणिले हे 21, बरोबर, गुणिले हे 200 इकडे वरती जाईल, छेदामधला अंशस्थानी म्हणजे 200, आणि छेदामध्ये हे अगोदरचे 100 गुणिले हे 12 अंशस्थानी इकडे आल्यावर काय होणार आहे? छेदामध्ये म्हणजेच 12. एका साईडला एक शिल्लक राहणार. हे कॅल्क्युलेशन करा बघा. हे 100 वरले नाही का, एकावरले 2 शून्य कमी करा, हे 2 शून्य कमी करा, म्हणजे जिथं 2 आलं म्हणजे 100 दोन्ही 200, बरोबर. आता नंतर 3ने भाग द्या. इथं 3 7 किती? 21, आणि 3 चौक किती रे? 12, बरोबर. 4 1 4, 4 चौक किती? 16. आता राहिलं गुणाकारमध्ये अंशस्थानी 4 आणि 4 7 आणि 2, मग 7 दोन्ही 14, 14 दोन्ही किती? 28. म्हणजेच ह्या क्वेश्चनचा आन्सर छान प्रकारे काय असणार आहे? 28 कामगार लागतील, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चव्हाण मॅथ्सला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.